हॅलो गाईज, मी सरला जैन मेकअप आर्टिस्ट अँड एज्युकेटर फ्रॉम पुणे. वन डे सेल्फ मेकअप वर्कशॉप ठेवला होता आणि मला छान प्रतिसाद मिळाला. तुम्ही पाहू शकता की मी सगळ्यांना मेकअप रिगार्डिंग, प्रोडक्ट रिगार्डिंग इन्फॉर्मेशन देत होते आणि सगळे तेवढे सिरियसली ऐकत पण होते. पुन्हा त्यांचे डाऊट पण सगळे क्लिअर होत होते, तुम्ही पाहू शकता. आणि ते त्यांच्यात बॅक एक्सपिरियन्स पण सांगत होते की आम्ही हे प्रोडक्ट करत होतो, आम्ही स्किन प्रिपरेशन करत होतो. हे सगळं नॉलेज मी त्यांना ऑन बोर्डवर पूर्ण थेरॉटिकली क्लिअर करून घेतलं आणि त्यांना नोट्स पण दिल्या. आणि गाईज, क्लायंट एवढे सॅटिस्फाईड झाले होते की त्यांचा एक कॉन्फिडन्स लेवल चांगला बूस्ट झाला होता. त्यांना लिपस्टिकचं शेड कशी चॉईस करायची, फाउंडेशन कसं चॉईस करायचं, कॉम्पॅक्ट शेड किंवा लूज पावडर कशी चॉईस करायचं, ब्लेंडर किती डॅम्प असलं पाहिजे, हे टोटली डिटेल्स मी त्यांना विथ प्रोडक्ट दाखवून डिटेल्स त्यांना शिकवलं. तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर त्यांचे डाऊट क्लिअर होत गेले आणि तसं त्यांना मी तशी हँड ऑन प्रॅक्टिस पण दिली होती. नंतर त्यांचा मी हँड ऑन प्रॅक्टिसचा एक सेशन घेतला होता सेल्फ मेकअपचा. त्यासाठी त्यांना मी पहिले सांगितलं होतं की ड्राय स्किनला प्रिपरेशन कशी करायची, ऑइली स्किनला प्रिपरेशन कशी करायची, हे स्किन प्रिपरेशन दोन्ही स्किनचं, आणि प्रोडक्ट फाउंडेशन ड्राय स्किनला कोणतं वापरायचं, ऑइली स्किनला कोणतं फाउंडेशन वापरायचं, फाउंडेशन्स या प्रोडक्ट बाहेर काढून त्यांची कन्सिस्टन्सी दाखवण्याचा प्रयत्न केला. पूर्ण डिटेलमध्ये मी त्यांना हा वर्कशॉप झाला. आणि नंतर मी माझ्या त्यांना डेमो दिला. डेमो देताना प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप कशी लावायची, किती होल्ड करायची, हे सगळं मी डिटेल्स त्यांना दाखवत गेले. कुणी व्हिडिओ रेकॉर्ड करत होतं. नंतर अंडर आय क्रीज असतात तर त्या कशा ब्लेंड करायच्या बिफोर लूज पावडर सेटिंग करताना, ब्लशरचं ॲप्लिकेशन कोणत्या प्लेसवर असतं, हे सगळ्या गोष्टी मी त्यांना डिटेल्स दिल्या. 101% पूर्ण नॉलेज दिला. ब्रशचे नॉलेज दिला. ब्रो डिफाईन कसं करायचं, हा पूर्ण नॉलेज देण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही पाहू शकता माझा मेकअप हा पूर्ण ट्रॅकप्रूफ झालेला आहे. कस्टमर क्लायंट स्वतः येऊन माझ्या स्किनवर त्यांनी प्रेशर देऊन मेकअप घासलेला आहे, पण मेकअप कुठे टच नाही झाला. नंतर प्रश्न आला, आता बारी आली त्यांच्या प्रॅक्टिसची. स्टुडंट हँड ऑन प्रॅक्टिस करत होते आणि मजा येत होती ते प्रॅक्टिस करताना. त्यांना वेगळा एक्सपिरियन्स मिळत होता, ते खुश होते. त्यांना थोडी हेल्प मी करत होते. प्रोडक्ट प्रॉपर ब्लेंड होत नव्हतं आणि ते फार सॅटिस्फाईड होते त्यांच्या सेल्फ मेकअप करण्यामध्ये. आणि ते पाहून मला फार छान वाटलं की त्यांच्यामध्ये एवढी इम्प्रूव्हमेंट झाली. नंतर नाश्त्याचा टाईम आला. एक बोलते ना, आधी पोटोबा नंतर विठोबा, तसं मस्त पेटपूजा. नंतर सेकंड सेशन त्यांचा प्रॅक्टिसचा चालू झाला. अशा तऱ्हेने त्यांना पूर्ण सर्टिफाईड केलं गेलं. थँक्यू.